सीमा आणि संजय यांच्या संसारात गेल्या 3 महिन्यांपासून अबोला होता. त्यांच्या नात्यातील विसंवाद प्रत्येक श्वासागणिक वाढत होता. घराला वेढणारी शांतता काळजाला बोचणारी होती. पण एका पावसाळी रात्री एक अनपेक्षित वळण आले, ज्यामुळे त्यांचे आयुष्य कायमचे बदलून जाणार होते. एक असे रहस्य दडले होते, जे त्यांच्या नात्यातील शांततेला कायमचे सुरुंग लावणार होते. आभाळ भरून आले होते आणि वातावरणही तसेच गढूळ होते. सीमा तिचा दीर रवी सोबत शेतात गेली होती. अचानक जोरदार पाऊस कोसळायला लागला. सीमा वहिनी, चला लवकर या, झोपडीत थांबूया, रवी घाईघाईने म्हणाला. त्याच्या आवाजात एक प्रकारची हडबड होती, जी सीमाला नेहमीपेक्षा वेगळी वाटली. जणू काही तो काहीतरी लपवत होता. दोघेही धावत एका जुन्या, मोडकळीस आलेल्या झोपडीत शिरले. बाहेर पाऊस धोधो कोसळत होता. विजा कडकडत होत्या आणि थंडगार वारा आत शिरत होता. सीमा पूर्णपणे भिजली होती. थंडीने तिचे अंग अक्षरशः कुडकुडत होते आणि ओठ थरथरत होते. रवीने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच चमकले. वहिनी, तुम्हाला खूप थंडी वाजते. इथे एक जुनी गोधडी आहे, ती घ्या, असं म्हणत त्याने कोप्यात ठेवलेली एक जाड गोधडी तिच्या दिशेने सरकवली. सीमाने ती गोधडी अंगाभोवती लपेटली, पण थंडी काही कमी होईना. सीमाच्या डोळ्यातील अश्रू पुसताना रवीचा हात थोडा थांबला. त्याची बोटे तिच्या गालावरून हलकीशी सरकली आणि तिची नजर त्याच्यात अडकली. आगीच्या पिवळ्या प्रकाशात त्याच्या डोळ्यातली ओढ आता अधिकच उत्कट झाली होती. वहिनी, त्याच्या आवाजातली घुसमट सीमाला जाणवली. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले तर रवीचे ओठ जवळ होते. त्याचा श्वास तिच्या कपाळावर पडत होता. सीमाचे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याने हळूहळू तिचा हात आपल्या हातात घेतला. तुम्ही थरथरताय, तो म्हणाला, पण ते फक्त थंडीमुळे नव्हते, हे दोघांनाही माहीत होते. सीमाने हात सरकवण्याचा प्रयत्न केला, पण रवीने तो घट्ट धरला. त्याच्या अंगठ्याने तिच्या हाताचा पोळा हलकेच ओवाळत त्याने तिच्याकडे पाहिले, अशा नजरेने जणू तिच्या मनातली प्रत्येक उलझन वाचत होता. रवी, हे बरोबर नाही, सीमाचा आवाज गळा खोलून आला. पण वाटतंय ते बरोबर आहे का, त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. त्याचे हात तिच्या खांद्यावरून तिच्या कंबरेकडे सरकले. आगीची उष्णता आता केवळ बाहेरच नव्हती, तर त्यांच्यामध्येही पेटली होती. सीमाची नजर त्याच्या ओठांवर गेली आणि लगेचच तिने लाजून डोळे मिटले. रवीने तिची हनुवटी हातात घेतली आणि हळुवारपणे वर उचलली. माझ्याकडे पहा, त्याचा आवाज गंभीर पण मोहक होता. सीमाने डोळे उघडले तोवर रवी इतका जवळ आला होता की तिच्या ओठांवर त्याचा श्वास जाणवू लागला. आगीच्या पावलांनी त्यांच्या सभोवती एक उबदार कवच निर्माण केले होते. क्षणभर ते दोघे असेच स्तब्ध राहिले, वेळ थांबल्यासारखी वाटत होती. त्यानंतर रवीने हळूवारपणे तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तो स्पर्श विजेसारखा तिच्या अंगभर पसरला. त्याचे ओठ तिच्या कपाळावरून भुव्यांपर्यंत, भुव्यांवरून डोळ्यांपर्यंत हलत होते. सीमाचे हात नकळत त्याच्या छातीवर गेले, पण ढकलण्यासाठी नव्हे, तर त्याला धरून राहण्यासाठी. रवी, तिने सुस्कारा सोडला. त्याने तिच्या डोळ्यातील अश्रू ओठांनी पुसले आणि मग हळूहळू तिच्या ओठांशी आपले ओठ लावले. तो स्पर्श सुरुवातीला हलका, प्रश्नार्थक होता. पण सीमाने डोळे मिटत त्याला प्रतिसाद देताच तो चुंबन अधिक खोल, अधिक आर्त झाले. आगीच्या कडकडाटात त्यांच्या भावनांचा ठावठिकाणा हरवला. रवीचे हात तिच्या पाठीवरून केसांतून विहार करत होते. सीमाची बांध सैल झाल्यासारखी ती त्याच्या बाहुपाशात हरवली. बराच वेळाने ते दोघे वेगळे झाले, पण त्यांच्यातले अंतर संपले होते. रवीने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आता मार्ग दिसतोय का,
वहिनी, सीमाच्या ओठांवर एक भिनलेली हास्याची रेषा उमटली. तिच्या मनातील गुंतागुंत अजूनही होती, पण या क्षणी तिला फक्त त्याची जवळीक, त्याचे त्या आगीपेक्षाही तापलेले प्रेम जाणवत होते. बाहेर पाऊस थांबला होता. आकाशात चंद्र डोकावू लागला होता. सीमा आणि रवी झोपडीतून बाहेर आले. चला वहिनी, घरी जाऊया, रवी म्हणाला. त्याच्या आवाजात आता एक प्रकारची निश्चिंतता होती, जी सीमाला आणखीनच संशयात पाडत होती. दोघे घरी पोहोचले, तेव्हा संजय दाराजवळ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती, पण त्यासोबत काहीतरी अज्ञात धास्तीही होती, जी तो लपवण्याचा प्रयत्न करत होता. सीमाला आणि रवीला एकत्र पाहून तो क्षणभर थबकला. त्याच्या डोळ्यात एक चमक होती, जी सीमाला पूर्वी कधीच दिसली नव्हती. कुठे होतात तुम्ही दोघे? मी किती काळजी करत होतो. संजयच्या आवाजात काळजी आणि एक खोल अनामिक प्रश्न होता. दादा, आम्ही शेतात गेलो होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला, म्हणून झोपडीत थांबलो, रवीने स्पष्टीकरण दिले. त्याचा चेहरा निर्विकार होता. संजय सीमाकडे वळला. तिचे डोळे अजूनही पाणावलेले होते. संजयने तिचा हात हातात घेतला. त्याच्या स्पर्शाने सीमाला एक प्रकारचा दिलासा मिळाला, पण त्याच वेळी रवीच्या जवळच्या उपस्थितीने तिला अजूनही काहीतरी अज्ञात भीतीने ग्रासले होते. सीमा, मला माफ कर. माझ्यामुळे तुला त्रास झाला, सीमाने त्याच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात प्रेम आणि अश्रू एकत्र जमा झाले होते. संजय, मलाही माफ करा. त्या क्षणी त्यांच्या 3 महिन्यांचा अबोला एका क्षणात संपला. पण या शांततेत एक नवीन वादळ दडलेले आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. एक असे रहस्य, जे त्यांची आयुष्ये कायमची बदलून टाकणार होते. रात्री जेवण झाल्यावर सीमा तिच्या खोलीत गेली. तिला बरे वाटत होते, पण तिच्या मनात अजूनही काहीतरी अज्ञात अस्वस्थता होती. रवीचे काहीतरी होईल आणि प्रेम असेल तर काहीही अशक्य नाही हे शब्द तिच्या मनात घोळत होते. थोड्या वेळाने दारावर हलकी थाप पडली आणि रवी तिच्या खोलीत आला. वहिनी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे, तो म्हणाला. त्याच्या आवाजात एक प्रकारचा गूढ भाव होता, जो सीमाने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. तो गूढ भाव तिला एक अनामिक भीती देत होता. सीमाला आश्चर्य वाटले. काय झाले, रवी? रवी तिच्या जवळ आला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच तीव्र चमक होती. त्या चमकीने सीमाच्या मनात भीतीचा काटा आणला. सीमा वहिनी, आज जेव्हा आपण झोपडीत होतो, तेव्हा तुमच्यात आणि माझ्यामध्ये जे काही घडले तेव्हा पासून मी स्वतःला सावरू शकलो नाही. तुम्हाला खूप थंडी वाजत होती आणि मला ते पाहवले नाही. मी तुम्हाला गोधडी दिली, आग पेटवली. पण माझे मन काही स्वस्थ नव्हते. म्हणून माझ्याकडून ती चूक घडली, त्यासाठी मला माफ करा. पण मी खरंच तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. मला तुमच्यासाठी संजय दादापेक्षा जास्त काळजी वाटते. सीमा थक्क झाली. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले. रवी असे काही बोलू शकतो, यावर तिला विश्वासच बसेना. रवीचे डोळे तिच्या डोळ्यात खोलवर गुंतले होते. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. पण ती धडधड भीतीने की आणखी कशाने, हे तिला कळेना. रवी, तू हे काय बोलतोयस? तू माझा दीर आहेस, सीमा अडखळत म्हणाली. तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. हो, मी तुमचा दीर आहे. पण मन कधी नाती बघत नाही, वहिनी. मला माहिती आहे हे चुकीचे आहे, पण मी स्वतःला थांबवू शकत नाही. मी तुमच्या प्रेमात पडलो आहे, रवीचा आवाज चढला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र, भयान निर्धार होता. सीमा पूर्णपणे हादरली. तिला विश्वासच बसेना की रवी असे काही बोलू शकतो. तिच्या मनात विचारांचे काहूर उठले.
एका क्षणात तिचे आणि संजयचे नाते, तिचे कुटुंब, तिचे आयुष्य, सारे काही तिच्या डोळ्यासमोरून सरकले. तिचे मन आरडाओरडा करत होते. हे कसे शक्य आहे? रवी तिच्या जवळ येऊ लागला. त्याचे हात हळूवारपणे तिच्या दिशेने सरसावत होते. सीमा मागे सरकली. भीतीने तिचे अंग थरथरत होते. तिच्या श्वासाचा वेग वाढला होता. रवी, थांब. तू काय करतोयस हे तुला कळतंय का? ती थरथरत्या आवाजात, जवळजवळ किंचाळत म्हणाली. मला कळतंय, वहिनी. आणि मला हेही कळतंय की तुम्हीही कुठेतरी हेच वाट बघत होतात. रवीचा आवाज आणखीनच चढला. त्यात एक प्रकारचा अधिकार होता, जो तिला घाबरवून सोडणारा होता. नाही, रवी. हे शक्य नाही. संजय माझा नवरा आहे. मी त्याच्याशी गद्दारी नाही करू शकत, सीमा पूर्ण ताकदीने ओरडली. गद्दारी नाही, वहिनी. हे प्रेम आहे. जे तुम्हाला संजय दादाकडून नाही मिळाले, ते मी देईन. रवीने तिच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात एक अनाकलनीय, भयावह चमक होती. सीमाने डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिला रवीबद्दल कधीच तसे वाटले नव्हते. तिला फक्त संजयसोबतच तिचे नाते प्रथव होते. तेच नाते, जे आज एका क्षणात पूर्णपणे बदलून गेले होते. रवीचे हे भयानक रूप तिच्या स्वप्नातही नव्हते. प्लीज, रवी. तू इथून जा, सीमा रडत म्हणाली. तिच्या आवाजात एक प्रकारची याचना होती. रवी तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर निराशा आणि क्रोधाचा संमिश्र भाव होता. मग तो शांतपणे, पण जड पावलांनी खोलीतून बाहेर पडला. पण त्याच्या निघण्याने सीमाच्या मनातील वादळ शांत झाले नव्हते. उलट ते अधिकच तीव्र झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा उठली, तेव्हा तिला संजयने चहा आणून दिला. सीमा, तू काल खूप घाबरली होतीस, मला माहितीये. पण आता सगळे ठीक आहे. आपण दोघे एकमेकांशी बोलून सर्व गैरसमज दूर करूया. संजयच्या आवाजात प्रेम आणि काळजी होती. पण सीमाच्या मनात काल रात्रीच्या घटनेचा एक काळा डाग पडला होता. सीमाने त्याच्या डोळ्यात पाहिले. काल रात्री रवीने जे काही बोलले होते, ते तिच्या मनात अजूनही घर करून होते. रवीच्या त्या अनपेक्षित कबुलीजबाबाने तिला पूर्णपणे हादरवून टाकले होते. पण संजयचा आधार तिला खूप महत्त्वाचा वाटला. तिला संजयला गमावायचे नव्हते. संजय, मला तुझ्यासोबतच राहायचे आहे. मी कालपासून खूप विचार करते की आपल्या नात्यात काय कमी पडते. आणि मला वाटते की आपण एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललो नाही, सीमा म्हणाली. तिच्या आवाजात एक प्रकारची कृतज्ञता आणि निर्णय होता, पण त्यामागे एक मोठे रहस्य दडले होते. संजयने तिचा हात हातात घेतला. सीमा, आजपासून आपण ठरवूया. काहीही असो, आपण एकमेकांपासून काहीही लपवणार नाही. आणि आपण एकमेकांसोबत राहू. आयुष्यभर. सीमाने त्याला मिठी मारली. तिच्या मनात रवीबद्दलची भीती आणि संजयबद्दलचे प्रेम एकाच वेळी दाटले होते. तिला रवीला माफ करायचे होते, पण त्याची ती बाजू पाहून ती थोडी घाबरली होती. त्याला कसे सामोरे जायचे, हा प्रश्न तिच्या मनात होता. रवीने काय केले, हे तिने संजयला सांगावे का, की हे रहस्य तिच्या मनातच ठेवावे, हा प्रश्न तिला आतून पोखरत होता. जर तिने सांगितले, तर संजयची प्रतिक्रिया काय असेल? त्यांच्या नात्यावर याचा काय परिणाम होईल? हे तिला समजत नव्हते. पण एक गोष्ट मात्र नक्की होती, सीमा आणि संजय यांच्या नात्यात एक नवीन सुरुवात झाली होती. आणि त्या पावसात भिजलेल्या रात्रीने त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित वळणे आणली होती, जी आता त्यांना सोडून पुढे जावी लागणार होती. पण हे रहस्य किती काळ दडलेले राहील? आणि रवी पुन्हा कधी तिला त्रास देईल का? हे तिला कळणार होते का,
की हे रहस्यच त्यांच्या नात्यातील पुढील वादळाची नांदी ठरणार.